आणि अरुण जेटलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। महिलांच्या दृष्टिकोनातून हा स्कायवॉक इतका असुरक्षित आहे की आज आम्ही जर स्कायवॉकवरती चढायला गेलो तर तिथे जिन्यांवरती दारूच्या बाटल्यांच्या काचा पडलेल्या असतात। नागरिकांना टाळणं गरजेचं आहे, तिथे होणं गरजेचं आहे। ते वाघ तसेच पडले, तसेच लोक गर्दीतनं कशी तरी वाट काढतायत, त्यांचे हाल संपत नाहीत आणि स्कायवॉक पोस्ट आणि रिकामे पडलेत। सोयीऐवजी गैरसोय ठरणारा स्कायवॉक कशासाठी? ठाणेकर नागरिकांचा सवाल। कोपरीच्या स्कायवॉकला वाढता विरोध। शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का हे ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होणार असलं तरी सेना भाजप युतीसोबत आरपीआय जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। एक बैठक चालू आहे, पत्रकार परिषद सुरू आहे। आपण थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत। नाकर्त्या भ्रष्ट आणि कार्यक्षम सरकारच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय केलेला आहे आणि हा संघर्ष जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही करणार आहोत। आगामी काळामध्ये समान कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे जायचा आम्ही निर्णय केलेला आहे। सध्या सामान्य जनतेला भेडसवणारे, सामान्य माणसाला त्रासदायक असणारे आणि सामान्य माणसाच्या मनात आक्रोश असलेले महत्वाचे मुद्दे घेऊन आम्ही संघर्ष करणार आहोत। त्यातला एक भ्रष्टाचार, दुसरा महागाई, तिसरा दलित आणि अन्य दुर्बल आणि अन्य मागासवर्गीय आणि दुर्बल आणि फटक्या जनतेवर जे अन्याय आणि अत्याचार होत आहेत, हे तीन मुद्दे घेऊन आम्ही संघर्ष करणार आहोत आणि या संघर्षाची सुरुवात 9 जूनला आम्ही मंत्रालयावर सरकारला चले जाव सांगण्यासाठी मंत्रालयावर एक मोठे रॅली आम्ही आझाद मैदानावर करणार आहोत आणि 9 तारखेला 9 जूनला सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा बिगुल आम्ही त्या ठिकाणी फुंकणार आहोत। या सगळ्या मुद्द्यावर आम्ही एकत्र यायचं ठरवलेलं आहे। पुढं समान कार्यक्रमासाठी, पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी समिती नेमली जाईल, पण आता श्री उद्धवजी ठाकरे, रामदासजी आठवले आणि मी अशी तिघांची समिती आता पुढच्या आगामी कार्यक्रमासाठी पुढे एकत्र येऊन संघर्ष करण्यासाठी आणि पुढची वाटचाल करण्यासाठी ठरवण्यात आलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे आणि रामदास आठवलेंचा सर्व आरपीआय हा आता भाजप शिवसेनेच्या सोबत येण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे। मला वाटतं की महाराष्ट्रात आंदोलनासाठी त्या इश्यूसाठी म्हणजे आधी सांगितले त्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत आणि महाराष्ट्र निश्चितपणाने या संघर्षामध्ये आमच्या मागे उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या हातून एक नवं परिवर्तन घडेल हाही विश्वास आहे। आज रिपब्लिकन पक्ष बऱ्याच वर्षानंतर 20 वर्षाच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाची साथ सोडून आम्ही शिवसेना आणि भाजपसोबत महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्याही सरकार सोडून आमचे समर्थन करलेलं आहे। दलितांवरचे अत्याचार असतील, भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, अनेक प्रश्नांवर सरकार क्लिअर ठरलेलं आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतलेला आहे की जरी काही मुद्द्यांवर जरी काही वैचारिक मतभेद असले तरी जनतेच्या हितासाठी आम्ही सगळ्यांनी विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे आणि गेल्या 2 वर्षापासून मी आणि माझा पक्ष काँग्रेससोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही, आम्ही तिसरी आघाडी केलेली होती, रेडॉलसांनी केलेली होती, परंतु रेडॉलच्या त्यांनी बोलला नाही। तर आमच्या समोर अशी भूमिका आहे की या सरकारच्या विरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी घेतली झालं पाहिजे आणि या रेडॉलचा निमंत्रक आहे त्यांची एक 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊन रेडॉलने सुद्धा आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा शिवसेना बीजेपी सोबत सामान्यांच्या प्रश्नांसाठी यावं
अशा पद्धतीचा प्रयत्न मी करणार आहे. यापूर्वी अनेक वेळेला हे सगळे नेते एकत्र आलेले आहेत मतभेद बाजूला ठेवून. 1977 साली जयप्रकाश नारायण यांच्या आव्हानानंतर मोरारजी देसाई, जगजीवन राम, जनसंघ, समाजवादी, नागरगोळे, एस.एम. जोशी असे अनेक लोक एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन झाली होती. त्याप्रमाणे आता मी हा प्रयत्न करणार आहे की जरी सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट जरी आमच्या आघाडीमध्ये दुसऱ्या आघाडीत असले तरी त्यांनी या जन आंदोलनामध्ये यावं हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि ते आले तर त्यांचं स्वागतच आहे. परंतु ते आले आणि नाही आले तरी शिवसेना, बीजेपी आणि रिपब्लिकन पक्ष या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासमोर 25 जानेवारीला आवाहन केलेलं होतं की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येणं काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी या सत्तांतर झालेल्या सरकारला मंजूर नाही घेण्यासाठी आणि स्वाभिमानाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही आता आमच्यासोबत आलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान बाळासाहेबांनी केल्यानंतर दलित समाजामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. अद्याप आम्ही पॉलिटिकल निर्णय घेतला नाही. लवकरच त्या संबंधामध्ये मी सगळी चाचपणी करण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्याबरोबर आम्ही 20 वर्ष ज्यांचा विरोध केलेला आहे त्यांच्यासोबत जाताना आम्हाला काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून मी सगळ्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी पूर्वी जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी या संबंधाचा आमचा पॉलिटिकल जो निर्णय आहे भीमशक्ती शिवशक्तीचा निर्णय, शिवसेना, बीजेपी, आरपीआय युतीचा जो निर्णय आहे हा निर्णय आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण माझा तर व्यक्तिगत मत असं आहे की सरकारला हटवायचं असेल तर शिवसेना आणि भाजप या दोघांना जर आपली साथ मिळाली, दलित मतदारांची जर साथ मिळाली तर 100% सत्ता परिवर्तन होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सत्ता म्हणजे अत्यंत दुष्ट अशा सत्तेपासून वाचवण्यासाठी त्याचा चांगलं होणार आहे. त्यामुळे 9 जूनचं जे आंदोलन आहे या 9 जूनच्या या आझाद मैदानामधल्या मंत्रालयावरच्या मोर्चाला 10 लाख लोक तरी चांगले होतील असा मला विश्वास आहे. आणि त्याच्यामध्ये शिवसेना, बीजेपीची ताकद असणारच आहे. पण रिपब्लिकन पक्ष सुद्धा त्यामध्ये ताकद उतरणार आहे. आणि अनेक प्रश्नांवर या सरकार आता अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही या सोबत आता आम्ही आलेलो. पहिल्यापासूनच मी रामदासजी आपलं स्वागत करतो आहे. केवळ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवशक्ती आणि भीमशक्ती या महाराष्ट्रातल्या 2 ताकदवान मजबूत अशा संघटना एकत्र याव्यात अशी इच्छा शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी मांडली. कारण काही असतील, योग आला नव्हता, परंतु आता आपण हा निर्णय घेत आहात. युतीची घोषणा आपण ज्यावेळेला योग्य वाटेल त्यावेळेला करणार आहोत. परंतु पहिल्यापासून सत्ताधारी जे परवा शिवसेना प्रमुख म्हणाले की सत्ताधाऱ्यांना मान झालाय, हा मान उतरवण्यासाठी आपण एकत्र येण्याचं सर्वच आहात. त्याच्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या वतीने मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देत आहे. एकूण वातावरण पाहिल्यानंतर निवडणुकीच्या वेळेला सत्ताधारी कसे वागतात, राजकारणी कसे वागतात आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या मताची किंवा भावनेची कदर न करता एखादा प्रश्न न्याय मागण्यासाठी जर का जनता रस्त्यावरती उतरली तर त्यांना चिरडून टाकण्याची भूमिका सरकारने घेतली. काल परवा जे घडलं, आज सगळीकडे बातम्या आलेल्या की राहुल गांधींना अटक. उत्तर प्रदेशमध्ये जे काही घडलं अत्यंत निर्गुण पद्धतीने तो सगळा कारभार झालेला आहे. आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी गेले. प्रश्न असा येतो की काँग्रेसने अश्रू जरूर पुसावे, परंतु महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारचे हात जैतापूरमध्ये काँग्रेसच्या रक्ताने बरबटलेले आहेत. आणि मग तीच काँग्रेस त्या रक्ताने बरबटलेल्या हाताने शेतकऱ्यांचे अश्रू पुसते, हे सगळं ढोंग आहे. आणि मग विचार केल्यानंतर आंदोलन तर आम्ही करणार आहोत, पण विरोधी पक्ष म्हणून केवळ आंदोलन करत राहायची आणि सत्ताधाऱ्यांनी कोणाची भीडभाड न बाळगता अत्याचार करत जायचा, भ्रष्टाचार करत जायचा, हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून रोजचे जे काही जीवन मारण्याचे प्रश्न आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी मग त्याच्यात महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, गोरगरीब जनता, दलित आहे, समाजातला कोणताही दुबळा माणूस म्हणा किंवा दुर्बल घटक म्हणा त्याच्यावरती अत्याचार होता कामा नये ही शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे. आणि हे अत्याचार थांबलेच पाहिजे, गोरगरिबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि गोरगरिबांना दिलासा वाटेल
असं सरकार किंबहुना असा कारभार महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि सरकार जर का झोपलं असेल तर जागा करायला किंबहुना झोपेचं ढोंग जर का त्यांनी घेतलं असेल तर ते ढोंग उतरवून त्यांना पुन्हा एकदा मी म्हणेन की जागा करायला किंबहुना जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी आजपासून आमच्या तिघांची युती ही महाराष्ट्रामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरलेली असं मी म्हणेन. 9 तारखेला सर्व घरातले सर्व महाराष्ट्राची जनता ही तिकडे एकवट आहे आणि सरकारला न फुटवणं भविष्याची सरकार म्हणजे केवळ महाराष्ट्र नव्हे तर त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र किती प्रचंड आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिव आणि भीम एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं तो ते दृश्य मी म्हणेन केवळ सरकारलाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला आणि जगाला आपण दाखवतो. एक मी सांगतो की सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. तुम्हाला सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती का रूप बदलो किनारे बदल जाएंगे. मला वाटतं आज जे काय आम्हाला कस्ती बदललेल्या तरी सरकारची मस्ती उचलली. मला वाटतं आज सर्वच तिन्ही पक्षाचे नेते आलेले आहेत. इकडे शिवसेनेचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आरपीआयचे सुद्धा आहेत. त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि एकूणच इतके दिवसापासून जी एक आवश्यकता वाटत होती की बाबा माझं कोण ही शक्ती एकत्र यायला पाहिजे. निवडणुकीला वेळ आहे त्याच्यामुळे जसं आपण म्हणाल की ऑक्टोबरची एका करतात अजून वेळ आहे त्याला, पण निदान जनतेचा जो आवाज दबला गेला किंवा दाबण्याचा प्रयत्न होतोय त्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे. आपण सर्वजण इथे आलात. आपल्या माध्यमातून हे संकेत हा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल ही मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रश्न आम्ही काहीच केल्यानंतर विचारा ना, अजून सुरुवात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आघाडी सरकारच्या विरोधात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आलेली आहेत. भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आंदोलन जाहीर करण्यात आलेलं आहे. 9 तारखेला एक मोर्चा जाहीर करण्यात आलाय. हा मोर्चा नेण्यात येणार आहे तो म्हणजे मंत्रालयावरती आणि या मोर्चामध्ये तब्बल 10 लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे आपल्याला, असं रामदास आठवले म्हटलेलं आहे. सेना, भाजप आणि आरपीआय असे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि हे 3 पक्ष एकत्र येऊन सामान्य नागरिकांसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असं या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का याविषयी उत्सुकता होती आणि एका आता संयुक्त पत्रकार परिषदेत याविषयीची घोषणा करण्यात आलेली आहे. आपल्या 14 पक्ष येण्याची शक्यता आहे. तुम्ही आहातच ना मला विचारा. पत्रकारांना रामदासनी हात उचललेलाच आहे आता ही तिघांची युती आहे. आता तिघांची युती आहे. तिघात चौथा कोणी नाही. घोषणा योग्य वेळी करू असं उद्धवजी म्हणाले. मग तुम्ही आता निवडणुकीसाठी एकत्र आला आहात असा याचा अर्थ नाही. आम्ही निवडणुकीसाठी एकत्र आलेलो नाही. निवडणुका खूप दूर आहेत. निवडणुका येतील तेव्हा आम्ही त्या युतीच्या संबंधीचे निर्णय करू. आता जनतेच्या प्रश्नावर एकत्र आलेलो आहोत. ते आहे कारण सध्या जनतेला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. भ्रष्टाचार एक, महागाई दुसरा, दलित आणि इतर अन्य वर्गावर, इतर दुर्बल घटकावर जे अन्याय आणि अत्याचार होतात ह्या 3 प्रश्नावर आम्ही इश्यूजवर येऊन संघर्ष करणार आहोत. हा आजचा मुद्दा आहे. राष्ट्रवादीच्या किनाऱ्याला लागेल वाऱ्याची एखादी जागा वाटली तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या किनाऱ्यावर लागू शकते का? माझी कशी आता त्या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यावर वाटचाल करू लागलेली आहे. त्यामुळं त्या किनाऱ्याला पुन्हा जाण्याचा वेळ येणार नाही आणि आज आम्ही एकत्रित आलेलो आहोत ते निवडणुकीसाठी एकत्र आलो नाही.
शिवसेना भाजप हे पूर्वीच निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहे, परंतु आम्ही निवडणुकीसाठी एकत्र यायचं की नाही हा गंभीरपणे आम्ही विचार करतो. म्हणजे निवडणुकीच्या पर्यंत आजही आम्ही एकत्रित आलेलो आहोत. ते जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांच्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि हे सरकार न्याय देऊ शकत नाही असं आमचं मत झालेलं असल्यामुळे आम्ही आता एकत्रित आलेलो आहोत. भाजपने आतापर्यंत 3 अधिवेशनामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सरकारवर केले, पण ते आरोप 3-4 दिवस आरोप दिसतात, त्याची चर्चा होते, पण नंतर त्या आरोपामध्ये काही सिद्ध होत नाही किंवा काही काढलं जात नाही. पाठपुरावा केला मला वाटतं गेल्या वर्ष घोटाळ्याचं वर्ष आहे. केंद्रामध्ये भाजप उघड बोलत नाही, शिवसेना उघड बोलत नाही. हे राजा जेलमध्ये आणि आपल्याला माहिती आहे पोलीस कस्टममध्ये किती लोक जेलमध्ये, त्यामुळे ह्या आणि कलमाडी सुद्धा जेलमध्ये आणि आदर्श घोटाळ्यात काही जण भावी काळामध्ये जेल झालेली अशी संभावना आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आम्ही केलेला आहे आणि त्याचा लॉजिकल एंड की ज्याने भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे इथपर्यंत हा मुद्दा आम्ही सोडणार नाही. एका वेळी एक जण विचारा, तुमची पण युती करून एका वेळी बोला. एक मिनिट. पहिली गोष्ट मी एक स्पष्ट करू इच्छितो की उद्या जरी आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवायचं ठरवलं तरी आम्ही वेगळेपणाने युती करू. आम्हाला कोणाच्याही परवानगीची भेडवाट वाढवण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती करायची तेव्हा अगदी बेधडकपणाने आम्ही युती करू. कोणत्याही कोणाच्या टाळण्याची किंवा कोण काय विचार करते, आमचे विरोधक काय विचार करतायत त्याची भीडवाट न बाळगता आम्ही युती करू आणि आम्ही तेव्हा सरळ सांगू की होय आम्ही निवडणुकीसाठी युती करतो आहोत. पक्षाचे अन्य गट आहेत ते एकत्र येण्यासाठी आपण काय करणार आहोत? थांबा जरा. मी बोललोय ना. मैंने उद्धव ठाकरे जी ने अभी बताया है कि मतलब किसानों की बाजू लेकर उत्तर प्रदेश में राहुल गांधी जी आंदोलन कर रहे हैं, लेकिन यहाँ महाराष्ट्र में किसानों की इतनी हत्या मतलब उनकी आत्महत्या हुई और यहाँ किसानों के लिए कोई पैकेज नहीं दिया जाता है. तो मतलब यहाँ कांग्रेस राष्ट्रवादी की सरकार है. तो उद्धव जी ने बताया है कि भाई वहाँ वो राहुल गांधी जी आंदोलन कर रहे हैं, तो राहुल गांधी जी को निवेदन है कि आप इधर आइए, हमारे साथ इधर आंदोलन करिए किसानों के साथ. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याबद्दल राजीव गांधींना कळवळ आहे, तर महाराष्ट्रातही त्यांनी सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी करतायत. इथे येऊनही सरकारविरुद्ध सत्याग्रह करावं, तर त्यांचं शेतकऱ्याबद्दलचं प्रेम खरं आहे की खोटं आहे दिसून येईल. त्रिवेणी संगम जो आता झालेला आहे हा कायमस्वरूपी राहणार आहे का? होय. आपल्या शुभेच्छा. रिपब्लिकन पक्षाचे अन्य गट जे आहेत ते या युतीचे हवे याचा काही प्रयत्न चालू आहे की या गटाबद्दल आता रामदासजी बोलतील. रिपब्लिकन पक्षाच्या गटाच्या संबंधाच्या भूमिका झालेला आहे. तर आता मी आहे, नामदेव ढसाळ आहे, नाना इंदेशी आहेत, आम्ही सगळे शेगावकर आमचे आहेत, आमचे गौतम बाजीराव आहे, जनता आहे. तर आता आमचे सगळे नेते एकत्र राहत नाहीत आपल्याला अनुभव आहे. त्यामुळं सगळेच नेते एकत्र आले तरी सगळं काम सुरू झाले. त्यामुळं जेवढे कमीत कमी नेते आहेत आणि आपल्याला माहीत आहे की 1990 मध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की 1990 मध्ये ज्यावेळेला काँग्रेससोबत युती झाली होती त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, रवींद्र चव्हाण, राजू गवई आवाज येत नाही. 1990 मध्ये ज्यावेळेला काँग्रेससोबत आम्ही युती केली होती त्यावेळेला मी, नामदेव ढसाळ आम्ही त्यावेळेला काँग्रेससोबत होतो. त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रासू गवई, खोब्रागडे गट हे कोणते गट आमच्यासोबत नव्हते. त्यामुळे एकदा निर्णय घेतला की आणि मी ज्यावेळेला निर्णय घेतो त्यावेळेला लोकांना हवा असताना निर्णय घेतो. त्यावेळेला लोकांची इच्छा होती की आपण काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज लोकांची तीव्र इच्छा अशी आहे, मला गावागावातून मी लोकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि मला एकही कार्यकर्ता, एकही साहित्यिक, एक विचारवंत, एकही अधिकारी असं म्हणत नाही की तुम्ही काही तिकडे जाऊ नका. मला सगळे म्हणतात की तुम्ही तिकडे जा.
मी त्यांना सांगतो की मी एकटा जाऊन चालणार नाही, तुम्ही सगळे येत असाल तर मी तिकडे जातो आणि ही चर्चा आम्ही सगळ्यांशी करतो. त्यामुळे आपण जे म्हणालात त्याप्रमाणे आम्ही तर आहोतच आहे. त्यांना जे यायचं असेल ते येतील. ठीक आहे. आपने बोला है कि राहुल गांधी का ढोंग है यूपी में जाकर वो किसानों के मुंह में जाकर बैठे हैं। आज ही राजनाथ सिंह वहाँ पर उपवास पर बैठे हैं, क्या राजनाथ सिंह का ये ढोंग नहीं है? दोघांमधला फरक एकच आहे की ते भारतीय जनता पक्षाचे नेते विरोधी राजनाथजी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि राहुल काँग्रेसचे नेते आहेत. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार शेतकऱ्यांना किंवा न्याय मागणीसाठी रस्त्यावर उठलेले त्यांच्यावरती गोळ्या घालतं आणि म्हणून म्हणतं की इथे जे रक्त सांडले गेलेले आहे, तब्येतचं रक्त सांडलं, त्या रक्ताने बरबडलेल्या हाताने राहुल गांधी तिथे शेतकऱ्यांचे अश्रू पुसत आहेत. उद्धव जी किस तरह से तीनों पार्टियां 9 तारीख को कांग्रेस पार्टी की नीति जो है उसके खिलाफ विरोध करने वाली है? 9 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल आणि आता सगळं सांगितलं तर मग तुम्ही येणारच नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणे आपल्याला सुद्धा विनंती की आपण सगळेजण 9 तारखेला अवश्य या. आणि पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या हे सरकार जे दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता या निवडणुका चालल्या तिकडे बंगालमध्ये वगैरे, त्या झाल्यानंतर पुन्हा दर वाढवणार. म्हणजे निवडणुकीच्या तोंडापर्यंत सगळं आंदोलन असं दाखवायचं, निवडणुका झाल्यानंतर जे करायचं ते करायचं. तर ह्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये खंजणारा जो असंतोष आहे त्याला वाट पुरून देण्याचं काम शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रामदासजी बरोबर येणारे सगळे, विशेषतः आरपीआय हे तिन्ही पक्ष म्हणून करतील याची मला खात्री आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची संयुक्त पत्रकार परिषद आपण पाहतोय. या 3 नेत्यांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात सामान्य माणसाच्या मुद्द्यांसाठी लढण्यासाठी आपण एकत्र आल्याचं घोषित केलेलं आहे. आणि येत्या 9 तारखेला 9 जूनला सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांच्या विरोधातलं आंदोलन करण्यात येणार आहे. 9 जूनला हे आंदोलन होईल आणि या आंदोलनाला तिन्ही पक्षाचे मिळून तब्बल 10 लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज रामदास आठवलेंनी व्यक्त केलेला आहे. आघाडी सरकारच्या विरोधात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पण निवडणुकाही मात्र आपण एकत्र लढवू हे सांगायचं मात्र या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी टाळलेलं आहे. सध्या आपण जनतेच्या प्रश्नांवरती एकत्र आलेलो आहोत असा दावा या तिन्ही नेत्यांनी केलेला आहे. पाहुयात पुढची बातमी. पुण्यातल्या कात्रज भागामध्ये अनधिकृत झोपड्यांवरती कारवाई करत असताना